सर्वांना जय जवान जय किसान. सर्व शेतकरी बांधव यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आपण मोठ्या संख्येने या आंदोलनाला धार देऊन फुलनाफुलाची पकडी आपल्या पदरात पाडून घेतली. खरं तर ही आपल्या एकीची ताकद आहे. त्या ठिकाणी मदत करणारे सर्व मित्र मंडळी, सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, विशेषतः सन्माननीय रोहितदादा पवार, सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचे मी विशेष आभार या ठिकाणी मानतो. व तसेच सन्माननीय राजू शेट्टी साहेब, सन्माननीय संभाजीराजे भोसले, सन्माननीय बच्चू कडू साहेब यांचे देखील या ठिकाणी मी विशेष आभार मानतो. व तसेच सन्माननीय मंत्री अतुल सावे साहेब यांनी आमची दखल घेतली व मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं करून याच्यावर तोडगा काढण्याचं काम केलं. खरं तर ही आपल्या एकीची ताकद आहे. ज्या आमच्या 18 मागण्या होत्या त्याच्यापैकी 8 मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या. आकडेवारीमध्ये थोडीफार तफावत आहे. तर ते भेटीसाठी शिष्टमंडळाचा काहीतरी निर्णय ठरला होता, त्याच्यावर अजून विचार सुरू आहे. मात्र आमचा जो कर्जमाफीचा लढा आहे, आमचा अजून शेतकऱ्यांच्या मागण्यासंबंधित जो लढा आहे तो असा सुरू राहणार आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी असंच एकत्र राहणं गरजेचं आहे. विशेष आभार मी सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे देखील मानतो की त्यांनी सरकारला दम भरला, त्यामुळे सरकार या ठिकाणी आमच्या मदतीस जीवातास धोका होऊ नये म्हणून पळून आले. इथून पुढे ही लढाई रस्त्यावरची लढाई असणार आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या लढाईला बळ देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ही लढाई शेतकऱ्यांसाठी अशीच लढत राहू. पुन्हा एकदा सर्व मदत केलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आता तब्येत या ठिकाणी आमची बरी आहे. डॉक्टर साहेबांनी थोडी लिव्हरवर सूज सांगितलेली आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सुरळीत झाल्यानंतर पुन्हा आपल्या भेटीसाठी येऊ. धन्यवाद. जय जवान जय किसान.